नमस्कार. AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विश्व मांगल्य सभा संस्कार सामर्थ्य सदाचार सेवा या अंतर्गत मातृसंस्कार समागम शिबिराचे आयोजन संतनगरी शेगाव येथे करण्यात आले आहे. परंपरा प्रगती परिपक्वता याचा संगम म्हणजे मातृसंस्कार समागम अशा पद्धतीने शेगाव येथे 2 दिवसीय मातृशक्तीचे दर्शन घडवणारे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मातृशक्तीने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. त्या संदर्भात काय आवाहन केले आयोजकांनी बघूया सविस्तर. धन्यवाद. नमस्कार. येत्या 28-29 मार्चला संतनगरी गजानन महाराजांच्या नगरीत शेगाव येथे विश्व मांगल्य सभेतर्फे मातृसंस्कार समागम म्हणजेच एक अधिवेशन महिलांचं अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे. हे अधिवेशन 2 दिवसाचं आहे, निवासी आहे. त्याच्यामध्ये 28 तारखेला उद्घाटन सत्र असेल आणि त्याच्यानंतर 2-3 सत्र असतील जे उद्बोधनपर सत्र असतील. त्याचबरोबर संध्याकाळी सप्तमातृकांचा सन्मान असेल आणि दिवसाचा शेवट हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शेगाव नगरीमध्ये प्रभात फेरी असणार आहे. या प्रभात फेरीमध्ये मुलींचे किंवा महिलांचे साहसी खेळ त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं दर्शन करणाऱ्या झाकिया असतील आणि त्यानंतर एक शेवटचं सत्र होऊन आपल्या कार्यक्रमाचा समारोप होईल. काय आवाहन करावे? मी आमच्या समस्त मातृशक्तींना आवाहन करेल की 15 वर्षाच्या या संघटनेमध्ये पहिल्यांदा असं भव्य असं संमेलन होत आहे. हे पश्चिम विदर्भासाठी आहे. 5 जिल्ह्यातून महिला येणार आहे. एक 2 दिवसाचं स्वरूप आम्ही नियोजित केलं आहे. 28 मार्च आणि 29 मार्च. 28 मार्चला 11 वाजता उद्घाटन सत्र होईल. मध्ये मध्ये आम्ही काही महत्त्वाचे सत्र दिले आहे. एक सांस्कृतिक कार्यक्रम दिला आहे. दुसऱ्या दिवशी प्रभात फेरी आणि कार्यक्रमाचं समापन. काय कार्यक्रमाचा उद्देश आहे? कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की महिला संघटन एक मजबूत व्हावं आणि देवदेश धर्म कार्यासाठी विश्वमांगल्य सभा जी 15 वर्षापासून कार्य करत आहे त्या संघटनेचं महत्त्व आणि एका आईचं महत्त्व घराघरापर्यंत पोहोचवावं यासाठी विश्वमांगल्य सभा काम करते. काय आवाहन करणार? महिलांना मी आवाहन करेल की हे जे देवदेश धर्माचं जे कार्य आहे आणि देशामधली जी परिस्थिती आहे की आज महिलांनी एकत्रित येऊन एक विचारपीठ एक व्यासपीठ तयार करावं आणि सर्व महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन विश्वमांगल्य सभेला जोडावं आणि एक उत्तम राष्ट्र एक उत्तम देश घडवण्यासाठी विश्वमांगल्य सभेला मदत करावी.